मित्रांनो, मी दीपराज हांडे आणि आज आपण एक जुना लॅपटॉप चालू करणार आहे. एक 7-8 वर्ष बंद पडलेला लॅपटॉप आहे. बघूया ऑन होते आहे का नाही. नाही होत आहे. चार्जर लावून बघतोय आता. ठीक आहे, झालं ऑन. वन इयर वॉरंटीवाला होता आहे. इंटेल i3 प्रोसेसरवाला सॅमसंगचा लॅपटॉप आहे. त्याचं कॉन्फिगरेशन बघू आपण आता. त्याच्यात लेटेस्ट विंडोज 10 टाकलं होतं पण चालत नव्हतं प्रॉपर, म्हणून त्याला आपल्याला अपग्रेड करायचं आहे. भरपूर वेळ घेते, चालत नाही प्रॉपर. ओपन झालेलं आहे सिस्टम कॉन्फिगरेशन. इंटेल i3 2GB, काहीच नाही. 2GB म्हणजे काहीच नाही. 1.79 GB युजेबल i3 वाला आहे. ठीक आहे, आता त्याच्यामध्ये आपण त्याला बंद करून त्याला आता अपग्रेड करणार आहे आपण. ओके, याचं डिटेल बघा. आता सप्टेंबर 2012चं मॉडेल आहे, म्हणजे भरपूर जुने आहे. आपण आता व्हिडिओ बनवतो हे 2025मध्ये, म्हणजे कमीत कमी 12 वर्ष जुनं मॉडेल आहे. स्क्रू ओपन करून घेऊ. त्याच्या बॅक पॅनलला सिंगल पॅनल आहे जुन्या लॅपटॉपचं. स्लाईड करून बाहेर काढावं लागतं. जुना लॅपटॉप कोणाकडे असेल तर त्यांना माहीत असेल. निघलं. आता त्याच्यामध्ये बापरे धूळ लागली. सिंगल रॅम आहे, एक डबल स्लॉटचे ऑप्शन आहे त्याला, सिंगलच टाकलेली. आता आपण ती रॅम काढणार आहे. DDR3 ओनली सपोर्ट आहे. दोन GB. ओके. आता आपण एक नवीन रॅम स्टिक आणलेली, ती आपण टाकणार आहे 8 GBची. तर आपण ती इन्स्टॉल करूया. ओके, क्लिप लावून क्लिप का लागलं. हां, लागलं. झालं. बॅक पॅनल लावून घ्यायचं, परत स्लाईड करून लावायचं आणि नंतर स्क्रू लावून घ्यायचं. एकच आहे. ओके, डन. तर परत लॅपटॉप ऑन करून बघायचं आहे. बाकी काही चेंजेस नाही केलं, फक्त रॅम स्टिक चेंज केली आपण. बघूया आता. ऑन झालेलं आहे. लोडिंग घेते. ओके, साइन इन झालं. तर प्रॉपर्टीज चेक करू आपण. कॉन्फिगरेशन म्हणजे रॅम स्टिक जी लावली ती प्रॉपर झाली की नाही. ओके, प्रॉपर 8 GB दाखवतो. युजेबल 7.79 GB. सक्सेसफुल डन झालेले आपण. धन्यवाद. अशाच टेक्निकल टिप्स आणि ट्रिक्ससाठी आमच्या दीपराज हांडे या टेक्निकल चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.